Dear students, last time we have started with the furnaces and we have seen the types of furnaces depending on various criteria. We have started with the types of furnaces in which we have seen crucible furnaces, where a crucible, a pot made up of graphite and the clay, is heated with the help of the fuel, which may be coke or which may be oil or gas. So depending on the fuel used, its types are coke fired or oil and gas fired. So these furnaces we have seen last time, the diagrams for this oil and gas fired. So depending on what fuel you are using for the generation of heat, they are of two types, coke fired and oil and gas fired. Then we have started with open hearth furnace. ओपन हर्थ इज आपण साध्या सरळ सोपे भाषेत जर विचार केला तर एक भट्टी ज्याच्यामध्ये आपण स्टील स्क्रॅप किंवा पीग आयर्न त्याच्यापासून आपण मोल्टन मेटल तयार करू शकतो आणि त्या मोल्टन मेटलला आपल्याला मोल्डमध्ये पोर करून त्याचं कास्टिंग आपण निर्माण करू शकतो. सो इन ओपन हर्थ फर्नेस पीग आयर्न स्टील स्क्रॅप एक्सेट्रा आर मेल्टेड टू ऑब्टेन दी स्टील. याला मेल्ट करतात स्क्रॅपला. स्क्रॅप म्हणजे भंगार, ज्या जुन्या जे लोखंडाचे तुकडे किंवा काही सामान असेल ते जमा करून त्याला स्क्रॅप करून ते तुकडे आपण पुन्हा रियूज करू शकतो, त्याच्यापासून नवीन स्टील आपण बनवू शकतो. आर मेल्टेड टू ऑब्टेन दी स्टील. द हर्थ इज सराउंडेड बाय रूफ अँड वॉल्स ऑफ रिफ्रॅक्टरी ब्रिक्स. भिंत बांधलेले असतात, भिंती रिफ्रॅक्टरी ब्रिक्सच्या, जेणेकरून बाहेर त्याची हीट जाऊ नये त्याच्यासाठी रिफ्रॅक्टरी ब्रिक्स यूज होतात. द चार्ज इज फेड थ्रू दी चार्जिंग डोअर. चार्ज म्हणजे जो मेटल आहे, जे स्क्रॅप आहे, जे आपल्याला ते टाकायचं आहे ते चार्जिंग डोअरमध्ये आपण टाकू आणि हीट जी आहे ती मे बी बर्निंग ऑफ गॅसेस फ्युअल ऑर मे बी कोक फायर्ड इट समटाइम्स. गॅस पासून आपण हीट निर्माण करू शकतो बर्निंगमुळे. द हीट इज ऑब्टेन बाय बर्निंग ऑफ सफिशियंटली प्री हीटेड एअर अँड गॅस. आता प्री हीटेड एअर म्हणजे काय? जसं कंबशनमध्ये आपल्याला दोन गोष्टी लागतात, एक तर फ्युएल लागते आणि हवा लागते. अनलेस दॅट फ्युएल इज मिक्स्ड विथ एअर, बिकॉज ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द कंबशन अँड दॅट ऑक्सिजन इज अवेलेबल इन एअर अँड दॅट एअर इज मिक्स्ड विथ फ्युएल टू ऑब्टेन दी कंबशन. त्याच्याशिवाय जळूच शकत नाही काहीच. तुम्ही जर व्हॅक्यूममध्ये एखादी गोष्ट जाळायची प्रयत्न केला तर ती जळणार नाही. व्हॅक्यूम म्हणजे झिरो ॲटमॉस्फिअर ज्याला म्हणतो आपण. तिथे ॲटमॉस्फिरिक प्रेशर नाही आहे, व्हॅक्यूम आहे, पोकळी, आणि तिथे जर तुम्ही मेणबत्ती लावली तर ती विझून जाईल, बिकॉज इट रिक्वायर्स दी एअर, ॲटमॉस्फिरिक एअर फॉर दी कंबशन. सो दॅट एअर विच इज रिक्वायर्ड फॉर कंबशन इज ॲट ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर. ॲटमॉस्फिअरचं जे काही टेम्परेचर असेल 30 डिग्री 32 डिग्री, त्या टेम्परेचर ती हवा असते आणि इट विल टेक सम टाईम टू टेक पार्ट इन कंबशन. कंबशनमध्ये म्हणजे जी हीट निर्माण होईल ती हळूहळू ॲज कम्पेअर टू इफ वी आर प्री हिटिंग दॅट एअर. ती हवा जर आपण पहिलेच हीट केली तर ती heated air, preheated air will readily take part in combustion and it will increase the generation of amount of heat from the combustion. So preheating. आता हे प्रीहीटिंग कशाच्या सहाय्याने होते? जे मेल्ट करण्यासाठी जी आपण हीट यूज करतो ती जे गॅसेस असतात हीटेड, कोणताही फ्युएल आपण जाळल्यावर जे गॅसेस निर्माण होतात ते गॅसेस डायरेक्ट ॲटमॉस्फिअरला न पाठवता त्याच गॅसेसच्या साहाय्याने आपण आपल्याला लागणारी जी हवा आहे कंबशनसाठी ती हीट करतो आणि ते जे गॅसेस अर्लियर इट वॉज गोईंग टू ॲटमॉस्फिअर विदाऊट एक्स्ट्रॅक्टिंग टोटल अमाऊंट ऑफ हीट. कारण ते जे गॅसेस आहे बाहेर निघणारे त्याच्यामध्ये पण खूप सारी हीट आहे सध्या. ती जर आपण कन्झ्युम केली हवा गरम करण्यासाठी तर इट इज ए रिजनरेटिव्ह प्रोसेस.
म्हणजे वी कॅन इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ दी कास्टिंग प्रोसेस. कारण आपण जी गॅसेस अदरवाईज डायरेक्ट ॲटमॉस्फिअरला जात होती, त्या गॅसेसची हीट, त्यांच्याजवळ हीट होती, ती ॲटमॉस्फिअरमध्ये जात होती, व्यर्थ जात होती. ती हीट आपण कशासाठी कन्झ्युम करतो आहे? हवेला, जी हवा कंबशनमध्ये पार्ट करणार आहे त्याला हीट करण्यासाठी. सो दॅट वी कॅन इन्क्रीज द रेट ऑफ कंबशन, वी कॅन इन्क्रीज द रेट ऑफ जनरेशन ऑफ हीट. So it is a regenerative process. The heat is obtained by the burning of sufficiently preheated air and gas. Such preheated air or gas is obtained by passing them through the arc-shaped hot regenerators at a lower level. ते जे गॅसेस असतात, एक्झॉस्ट गॅसेस जे ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहेत, त्याच्यापासूनच ती एक्स्ट्रॅक्ट करतो आपण. दिस कंटेन्स फायर ब्रिक्स विच आर अरेंज टू एक्स्ट्रॅक्ट हीट फ्रॉम एक्झॉस्ट गॅसेस. In the furnace, air and fuel are passed through the honeycomb of hot fire bricks. जी हवा आणि गॅस, जो फ्युएल आहे, ते जे मिक्सचर आहे ते त्या ब्रिक्सच्या स्ट्रक्चरमधून, हनीकोमसारखं स्ट्रक्चर, म्हणजे जसं मधाचं पोळं असते तसं स्ट्रक्चरमधून ती हवा आणि तो गॅस पास होतो. तर ते पास होत असताना ते गरम असतं स्ट्रक्चर, कारण तिथून आपण गॅसेस पास केलेले आहे, एक्झॉस्ट गॅसेस. तर ते हीट होतं आणि इट विल रेडीली टेक पार्ट इन दी कंबशन. इट प्रीहीट्स दी एअर अँड फ्युएल दॅट दे आर रेडी फॉर कंबशन व्हेन दे एंटर दी हर्थ. म्हणजे हर्थमध्ये एंटर केल्याबरोबर कंबशन सुरू. द प्रोडक्ट ऑफ कंबशन ॲट दी सेम टाईम पास थ्रू दी चेकर्स ॲट दी अदर एंड ऑफ दी फर्नेस. कंबशन जळल्यावर जे हॉट गॅसेस आहे ते दुसऱ्या बाजूनी त्या चेकर्समधून, त्या स्ट्रक्चरमधून पास होतात टू एक्स्ट्रॅक्ट दी हीट. जी हीट ॲटमॉस्फिअरला व्यर्थ झालेली आहे ती आपण इथे या ब्रिक स्ट्रक्चरला हीट करण्यासाठी यूज करतो आणि त्याच्यातून फ्रेश एअर आणि फ्युएल मिक्सचर पास करतो, जे हीट होते आणि ती हीट झालेलं मिक्सचर कंबशनचा रेट वाढवतो. So it is said as regenerative process. The product of combustion after giving up their heat to the checkers pass through the stack to the atmosphere. त्यांची हीट त्याला चेकर्सला दिली, त्या स्ट्रक्चरला दिली की ते बाहेर आपण पाठवू शकतो. ऑन फायरिंग ऑफ कोक द चार्ज इज हिटेड. पार्ट ऑफ हीट नेसेसरी रिझल्ट दी रेडिएशन फ्रॉम द लो हॉट रूफ ऑफ द चेंबर. The furnace is raised brick in with the charging platform at the rear also raised so that the charge may be put into the furnace. फर्नेसमध्ये जो चार्ज आहे तो आपल्याला the melt is tapped off from the front of the large ladders. जो मेल्ट आहे जसा इथे दाखवलेला पहा तुम्ही, हे वॉल्स आहे सगळ्या रिफ्रॅक्टरी ब्रिक्सच्या. 1 नंबर दिलेला आहे, 2 नंबरचं हे रूफ आहे, छत आहे त्याचं, 3 नंबरचं हे मेल्टिंग चेंबर आहे जिथे आपल्याला मेटल मेल्ट करायचं आहे, 4 नंबरचा एअर आणि गॅसचे डक्ट्स, हे जे 4 नंबरचं दाखवलेलं आहे हे एअरचा डक्ट आहे, हा गॅसचा डक्ट आहे. 5वं जे आहे ते चार्जिंग डोअर आहे जिथून आपण चार्ज, म्हणजे जे स्क्रॅप आहे किंवा स्टील आहे, रॉ स्टील, ते आपल्याला तिथून चार्ज करायचं आहे. आणि 6वं जे आहे ते चेकर वर्क आहे, 6व्या नंबरचं हे. तर इथे प्रीहीट होतील ते, आणि जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते पण याच्यातून सर्क्युलेट होतील, ते याला हीट करतील. सो इट इज ए ओपन हर्थ फर्नेस. भट्टी आहे साधीसुधी ज्याच्यामध्ये आपण फ्युएल म्हणून गॅस यूज करतो आणि ते एअर आणि गॅस मिक्सचर हे याचं प्रीहीटिंग होतं. प्रीहीटिंग म्हणजे बिफोर इट इज टेकिंग पार्ट इन दी कंबशन. The chemical composition of the end product depends on the lining, the charge and the control impurities added during the melt after the melt has been tapped from the ladder. आता याच्यात कसं आहे की जे आपण स्क्रॅप त्यात टाकलेला आहे त्याच्यात किती इम्प्युरिटीज आहेत त्याच्यासाठी आपल्याला काही केमिकल्स त्याच्यामध्ये टाकावं लागतील जेणेकरून त्या इम्प्युरिटीज स्लॅगच्या साहाय्याने, स्लॅग इज दी सेमी लिक्विड which is formed because of reaction of that impurities with the chemicals. आणि प्युअर जे
मेटल आहे ते आपल्याला स्लॅग वर राहील आणि प्युअर मेटल खालून आपल्याला टॅप करावं लागतं. द लाईमस्टोन फॉर्म्स दी लाईमस्टोन कशासाठी टाकतात? इट इज अ केमिकल टू फॉर्म दी स्लॅग ऑफ दी इम्प्युरिटीज. स्क्रॅपमध्ये जे काही इम्प्युरिटीज असतील, जे काही फॉरेन मटेरियल असतील ते स्लॅगच्या स्वरूपात. स्लॅग कशी फॉर्म होते? वी यूज बोरॅक्स और वी यूज लाईमस्टोन ॲज दी which chemical which is added to form the slag. This slag and the oxygen in the air combine to remove the impurities. If too much carbon is present in the melt, iron ore is added. The oxygen from the iron oxide burns the excess carbon. If the carbon content is low, pig iron is added to refill the carbon. कार्बन जे आहे आतमध्ये तो जर जास्त असेल त्याप्रमाणे आपण आयर्न ओर किंवा पिग आयर्न आपण त्यात टाकू शकतो. अदर अलाइंग एलिमेंट लाईक क्रोमियम, निकेल, कॉपर, देन ऑल दिस कॅन बी ॲडेड ॲज नीडेड. म्हणजे जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण हे त्यात टाकू शकतो टू इम्प्रूव्ह दी क्वालिटी ऑफ दी मेटल विच वी आर गेटिंग फ्रॉम दी अर्थ, द फर्नेस. For acid lining furnace, the charge should be scrap iron and low phosphorus pig iron. आता हे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत जे चार्जमध्ये आपल्याला टाकायचे आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. लाईमस्टोन इज रिक्वायर्ड टू कीप दी सॅग फ्लुइड. स्लॅगचं फ्लुइड म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये राहिली पाहिजे ती सॅग, त्यासाठी लाईमस्टोन पण टाकतात. ऑक्सिजन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट यूज to reduce the molten metal, used in the reduction of molten metal. Rust, scale, slag, limestone are some of the sources of oxygen. ऑक्सिजन जे आहे हे त्या रस्टमधून स्क्रॅपच्या किंवा स्केलिंग, मग त्याच्यावर काही स्केलिंग असेल किंवा स्लॅग असेल किंवा लाईमस्टोन एक वन ऑफ द मीडियम वेअर फ्रॉम वी कॅन गेट दी ऑक्सिजन. ऑक्सिजन इज इंट्रोड्यूस इन दी फर्नेस थ्रू दी रूफ ऑफ दी फर्नेस. वरून ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन पण त्यात येईल. ट्वाइस दी ऑक्सिजन इनपुट विल डबल दी कार्बन रिडक्शन. कार्बन जे आहे CO कार्बन मोनॉक्साईड म्हणा किंवा CO2 कार्बन डायऑक्साईड, त्याच्यात कार्बनचं पर्सेंटेज कमी करण्यासाठी आपण ऑक्सिजन वाढवू शकतो. दिस इन्क्रीजेस द स्टील प्रोडक्शन इन दी फर्नेस. याच्यामुळे काय होईल की इम्प्युरिटीज कमी होतील आणि मेटल जो आहे तो प्युअर फॉर्ममध्ये जास्त प्रमाणात त्या फर्नेसपासून बाहेर येईल. So most of the steel is nowadays made by basic open hearth furnace. याचे जे ॲडव्हान्टेजेस आहे त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द स्टील्स आर मॅन्युफॅक्चर्ड थ्रू दिस. 85% ऑफ द स्टील इज प्रोड्यूस्ड इन दी ओपन हर्थ फर्नेस. त्याची जी कंप्लीट सायकल आहे म्हणजे चार्जिंगपासून मोल्टन मेटल मिळेपर्यंत हे 5 ते 15 आवर्सची आहे. आणि याची जी कॅपॅसिटी आहे ही बिल्ट इन कॅपॅसिटी ही 2 टनापासून 700 टनापर्यंत पर चार्ज, इतकी लहान ते इतकी मोठी आपण बनवू शकतो. द नेक्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट फर्नेस इन दी फाउंड्री शॉप इज क्युपुला. CUPOLA, क्युपुला. क्युपुला इज ए बिग फर्नेस. याच्या प्रोसेसला म्हणजे चार्ज करायचं असेल तर इट मे बी वन्स और ट्वाईस इन अ वीक. हे नेहमी चार्ज करू शकत नाही कारण याची प्रोसेस आहे, क्लिनिंग आहे, याचे चार्जिंग आहे, चार्जिंग झाल्यावर तुम्हाला कंबशन आहे, त्याच्यानंतर याची सगळी प्रोसेस जी आहे इट टेक्स लॉट ऑफ टाईम बिकॉज इट्स अ बिग फर्नेस. सो ह्या फर्नेसला तुम्हाला चार्ज म्हणजे या फर्नेसला तुम्हाला ॲक्टिवेट करायच्या पहिले यू हॅव टू प्रिपेअर सो मेनी मोल्ड्स. ते मोल्ड सगळे प्रिपेअर करून ठेवायचे शॉप फ्लोअरवर आणि मग सगळ्या मोल्डमध्ये एकाच वेळेस एक 1 बाय 1 जे काही कंटिन्युअस मेटल तुम्हाला मिळत राहील क्युपुला फर्नेसपासून तो सगळे मोल्ड्स यू हॅव टू फिल अप विथ दॅट मोल्टन मेटल. सो तितक्या कॅपॅसिटीचं फर्नेस क्युपुला आहे. सो फॉर मेल्टिंग ऑफ कास्ट आयर्न दी
cupola furnace is used. Cast ironसाठी यूज होतो. इट हॅज अ कन्स्ट्रक्शन इन द फॉर्म ऑफ हॉलो वर्टिकल सिलेंडर. उभं असं सिलेंडर असते हॉलो, मेड ऑफ स्ट्रॉंग माइल्ड स्टील प्लेट्स अँड रिविटेड ऑर वेल्डेड इन ॲट दी सीम्स. सीम्स म्हणजे जी शिलाई असते प्लेट्सच्या मधात ती वेल्डिंग केलेलं असते किंवा रिविट्स यूज केलेले असतात. वेल्डेड जॉईंट्स आर मोस्ट कॉमनली वेल्डेड जॉईंट्स आर यूज टू have the cylinder of the mild steel plates. In large cupolas the lower portion is made of comparatively thicker plates. कारण खालच्या बाजूला कंबशन होणार आहे, तिथं लॉट ऑफ अमाऊंट ऑफ हीट विल बी जनरेटेड ॲट दॅट पोर्शन. वी विल बी कलेक्टिंग दी मोल्टन मेटल ॲट दी लोअर पोर्शन. ऑल्सो दी स्लॅग इज सेपरेटेड फ्रॉम दी मोल्टन मेटल फ्रॉम दी लोअर पोर्शन ऑफ द क्युपुला. सो खालचा जो भाग आहे तो जास्त स्ट्रॉंग लागेल तुम्हाला. द बॉटम डोअर ऑफ द शेल कॅन बी इन वन पीस. ते वन पीस असलं पाहिजे. हिंज टू ए सपोर्टिंग लेग ऑर टू पीसेस. ईच पीस हिंज सेपरेटली टू दी टू अपोजिट लेग्स. सो दॅट बॉटम डोअर इज सपोर्टेड अँड रिक्वायर्ड लॉट ऑफ स्ट्रेंथ. वेन क्युपोला इज इन ऑपरेशन, बॉटम डोअर इज सपोर्टेड बाय अ प्रॉप so that it may not collapse owing to the large weight of the charge. खालचं जे डोअर आहे, जे आपल्याला सगळ्यात शेवटी क्युपोलाचं काम झालं, मेल्टिंग झालं की त्याच्यामधून जी काही राख, जे काही आतमध्ये सगळं जमलं असेल ते साफ करायसाठी ते आपण उघडतो. तर ते बॉटम डोअरला आपल्याला सपोर्ट द्यावं लागेल, एक्स्ट्रा सपोर्ट, कारण त्याच्यामध्ये खूप सारं वजन येणार. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ ए क्युपोला. So whenever it will be asked in the exam, cupola is always, you will get a question in exam. So you don't have to draw this diagram, you can draw this diagram, cupola. So here you can see, here the spark arrestor is there. म्हणजे बाहेर जे स्पार्किंग आहे किंवा चिंक्या ज्याला म्हणतो आपण, फ्लेम्स, ते बाहेर नाही गेल्या पाहिजे म्हणून त्याला एक अरेस्टर दिलेला आहे. रिफ्रॅक्टरी लायनर्स आहेत, भिंत जी विटांची बांधलेली आहे दोन्हीकडून, जेणेकरून जे स्टीलचं स्ट्रक्चर आहे ते तापलं नाही पाहिजे, ते खराब नाही झालं पाहिजे. चार्जिंग डोअर आहे, जिथून आपल्याला मटेरियल टाकायचं आहे. हे शेल आहे, त्याचं शेल म्हणजे अ सिलेंडर, अ हाऊसिंग इन विच ऑल दिस कंटेंट्स आर हाऊस्ड. देन चार्जिंग प्लॅटफॉर्म आहे, इथं जो माणूस उभा राहून चार्ज करू शकतो. मेटल चार्जेस दाखवले आहे पहा, मेटलचे मधामधात ही लेअर बाय लेअर असतात. जसं बिर्याणी बनवतो आपण तर लेअर्स असतात, त्याच्यात तसेच लेअर असतात. म्हणजे फ्युएल, देन चार्ज, देन फ्युएल, देन चार्ज, देन फ्युएल, देन चार्ज, अशा लेअर्स आहे. याच्यात लेअर दिलेले आहे पहा. कोक चार्जेस दिलेले आहे, मधामधात कोक म्हणजे फ्युएल आणि मेटल चार्जेस आहे. सो मेटल चार्जच्या वर कोकचं चार्ज दिलं, म्हणजे कोकची लेअर, त्याच्यानंतर मेटलची लेअर, त्याच्यानंतर पुन्हा कोकची लेअर, पुन्हा मेटलची लेअर, अशा लेअर्स असतात. आणि सगळ्यात शेवटी खाली कंबशन चेअरमध्ये कोकची लेअर असते मोठी, कारण इथे खरं हीट कंबशन आपल्याला मिळते. सो यू कॅन सी देर आर 4 झोन्स इन दिस. याला 4 झोनमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला आहे स्टॅक, वरचा जो आहे याला स्टॅक म्हणतात. त्याच्या खाली एक्झॅक्ट प्री हिटिंग झोन. प्री हिटिंग म्हणजे कंबशनच्या पहिले हीट करणे. त्याच्यानंतर हा रिड्युसिंग झोन आणि कंबशन झोन, आणि नंतर वेल म्हणजे जिथे आपण कलेक्ट करतो मोल्टन मेटल ते. तर इथं खाली एक टॅपर्ड सँड बॉटम दिले. असा सँड बॉटम आहे, तो असा तिरपा आहे, जेणेकरून जे मोल्टन मेटल आहे प्युअर ते या स्पाउटमधून बाहेर येईल. हा खाली स्पाउट दिलेला आहे, SPOUT. या स्पाउटमधून आपल्याला मोल्टन मेटल मिळेल. आणि जी स्लॅग आहे, या मेटलवर जमलेली जे इम्प्युरिटीज आहे त्या सगळ्या या स्लॅग स्पाउटमधून बाहेर येते, म्हणून हे तिरपं दिलेलं आहे थोडंसं. हे प्रॉप म्हणजे स्लॅग, हे सपोर्ट दिलेला आहे इथून या बॉटम डोअरला. बॉटमचा जो डोअर आहे त्याला आपण इथे सपोर्ट दिलेला आहे. सो
what are the different zones, what are their use, that we'll see in detail when you see the description of this. So this is a diagram of the cupola furnace, cross section of cupola. So when we do not need the cupola for further operation, म्हणजे ऑपरेशन संपलं, आपल्याला मेटल पाहिजे नाही आता, द चार्ज फिडिंग इज स्टॉप. चार्ज जे फिडिंग आहे ते स्टॉप करतो आपण. एअर सप्लाय कट ऑफ, एअर सप्लायचा कट करतो, कारण फोर्स ड्रॉट इथे आपण दिलेला आहे. कॉम्प्रेसरच्या सहाय्याने आपण हवा आतमध्ये, कारण कंबशन रॅपिड पाहिजे. प्रॉप इज रिमूव्ह. प्रॉप म्हणजे जो सपोर्ट दिला आहे बॉटम डोअरला तो आपण रिमूव्ह करतो. ॲज सून ॲज प्रॉप इज रिमूव्ह, तो प्रॉप रिमूव्ह केल्याबरोबर डोअर ड्रॉप्स डाऊन प्रोव्हाइडिंग ए क्लिअर स्पेस फॉर द कोक पाथ. तो डोअर जो आहे तो द रेसिड्यू ऑफ द मोल्टन मेटल विथ स्लॅग अँड दी सँड बेड ऑल फाउंड. जे सगळं जे आतमध्ये जमलेलं आहे, स्लॅग असेल किंवा तो सँडचा जो प्लॅटफॉर्म केलेला आहे तो असेल, जे काही रेसिड्यू राख आतमध्ये जमलेली असेल ती कोकची, हे सगळं खाली पडेल. Then a wind belt encircles the cupola shell at the place little above the bottom shell. This belt is connected to the furnace blower or compressor by means of blast pipe. कशासाठी? हवेला फोर्सफुली आतमध्ये पाठवण्यासाठी आपण ब्लोअर किंवा म्हणजे कॉम्प्रेसरच्या सहाय्याने आपण ते यूज करतो. The amount of air required in is forced to the chamber by the blower, which enters the furnace through the openings called tires. छोटी छोटी ओपनिंग्स असतात, तिथून ती हवा फोर्सफुली आतमध्ये सोडल्या जाते. द टायर्स आर प्रोव्हाइडेड ऑल अराउंड दी शेल. त्या शेलच्या चारही बाजूला ते टायर्स दिलेले असतात, ज्याच्यामध्ये ती हवा सर्क्युलेट होते. अँड हॅव अ डेफिनेट नंबर अँड साईज डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ एअर रिक्वायर्ड. आतमध्ये किती अमाऊंटमध्ये एअर पाहिजे त्याच्यावर त्यांची संख्या आणि त्यांची साईज डिपेंड असते. चार्जिंग डोअर इज लोकेटेड ॲट सुटेबल हाईट. चार्जिंग डोअर आपण पाहिलं ते वर असतं, अबव दी चार्जिंग प्लॅटफॉर्म. दिस प्लॅटफॉर्म इज ऑफ रोबस्ट माइल्ड स्टील कन्स्ट्रक्शन सपोर्टेड ऑन 4 स्ट्रॉंग स्टील लेग्स. इज प्रोव्हाइडेड विथ ए लॅडर. त्याला एक शिडी दिलेली असते चढायसाठी वर. वेट क्वांटिटी ऑफ मेटल, कोक, स्क्रॅप आर कलेक्टेड. म्हणजे फ्युएल आणि जो काही स्क्रॅप किंवा मेटल ज्याच्यापासून आपल्याला मोल्टन मेटल मिळत आहे तो कलेक्ट केला जातो त्या प्लॅटफॉर्मवर. विच लॅटर चार्ज इन टू क्युपोला ॲज अँड वेन रिक्वायर्ड. द टॉप ऑफ क्युपोला इज प्रोव्हाइडेड विथ स्पार्क अरेस्टर. इट इज अ कोन शेप कन्स्ट्रक्शन फॅसिलिटेट्स ए प्री एस्केप ऑफ वेस्ट गॅसेस. ॲट द सेम टाईम डिफ्लेक्ट्स दी स्पार्क अँड दी डस्ट बॅक इन दी फर्नेस. बाहेर ॲटमॉस्फिअर जे आहे ते खराब नको व्हायला म्हणून डस्ट किंवा गॅसेस बाहेर, हॉट गॅसेस बाहेर नाही गेले पाहिजे म्हणून ते अरेस्टर दिलेले असते. इन सम क्युपुलाज द अप्पर पोर्शन इज मेड टॅपर्ड विथ द टॉप डायमीटर ॲज अबाउट हाफ ऑफ द इनसाइड डायमीटर ऑफ द क्युपुला. त्याला असं टॅपर असा निमुळता शेप दिलेला असतो वर. ही क्युपुलाईट आहे, म्हणजे छोटी क्युपुला असेल तर म्हणजे छोट्या कॅपॅसिटीची, इट इज नोन ॲज क्युपुलेट. सो इट इज लॅडर, ब्लोअर, हे चेंबर आहे छोटं, हा प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण चार्ज करतो, आणि स्पाउट आहे जिथून आपल्याला मेटल मिळतं, मोल्टन मेटल. अ स्मॉल क्युपुलास 500 kg, 1000 kg, 1 टनापर्यंत कॅपॅसिटी, अर्ध्या टना ते 1 टनापर्यंत, तर त्याला क्युपुलेट्स म्हणतात. दे आर क्वाईट सेल्फ सफिशियंट इन ऑपरेशन अँड हॅव ऑलमोस्ट ऑल ॲसेसरीज विथ दी लार्ज क्युपुला पजेस. लार्ज क्युपुलासारख्याच सगळ्या ॲसेसरीज त्याच्यात असतात. फक्त चार्ज जे स्पार्क अरेस्टर वगैरे जे आहे किंवा चार्जिंग डोअर आहे ते नसतं, कारण वरूनच सरळ चार्ज टाकतो. सिन्स दी हाईट ऑफ क्युपुलेट इज व्हेरी स्मॉल, म्हणजे 2.5 मीटर ते 4 मीटर, चार्जिंग इज डन फ्रॉम दी टॉप ऑफ दी, वरूनच चार्ज करतात. दे आर फिक्स्ड ऑन 2 trunnions inside the bearings mounted on the supporting legs so that they can be tilted to become horizontal for providing the fire bricks linings. याला आतमध्ये ब्रिक्सच्या लायनिंग वगैरे टाकायसाठी त्याला आडवं पण करता येते. This lining is provided in all cupulas irrespective of size. आणि हे कशासाठी? टू विस्टँड दी हाय टेम्परेचर.
हाय टेम्परेचर, कारण आतमध्ये टेम्परेचर खूप जास्त निर्माण होणार आहे. ती जे स्टीलचं किंवा माइल्ड स्टीलचं स्ट्रक्चर आपण बनवलं आहे ते खराब नाही झालं पाहिजे, ते गरम नाही झालं पाहिजे, म्हणून आतमध्ये लायनिंग दिलेली असते, ब्रिक्सची भिंत बांधलेली असते रिफ्रॅक्टरी ब्रिक्सची, टू कीप दी टेम्परेचर बिलो some level. So some cupolas are provided with separate metal receiver. In this, a siphon neck is provided at the spout hole through which the metal is transferred to the receiver. ते जे स्पाउट आहे जिथून आपल्याला ते ओढायचं आहे मेटल किंवा जमा करायचं आहे, त्याला एक सायफन नेक, म्हणजे जसं पाणी हायर प्रेशरपासून लोअर प्रेशरपर्यंत आपोआप जातं, तसंच सायफन टेक्निक म्हणजे ते मटेरियल आपल्याला ओढायचं आहे तिथे. Thus it is prevented from remaining in contact with the coke for any appreciable amount of time and thereby disallowing the metal to absorb the phosphorus and sulfur present in the coke. So ते जे मेटल आहे, मेल्टन मेटल, ते ॲब्सॉर्ब नाही केले पाहिजे त्यांनी इम्प्युरिटीज, त्याच्यासाठी ते आपल्याला ओढून घ्यायचं आहे मेटल लवकर. सिन्स आयर्न हॅज अ टेंडन्सी टू पिक अप एस अँड पी व्हेरी क्विकली when it is in molten state at very high temperature. Presence of these two constituents, that is sulfur and phosphorus, S and P म्हणजे काय, सल्फर अँड फॉस्फरस, हे खूप क्विकली त्याच्यात रिॲक्ट होऊ शकते. इन आयर्न गिव्ज ॲडवर्स इफेक्ट. आता याच्यात जे इम्प्युरिटीज आल्या म्हणजे ते जे मेटल आहे ते खराब झालं, त्याला काही प्रॉपर्टीज त्याच्या डिस्टर्ब होऊन जातात. सो हे आपल्याला त्याच्यात होऊ न द्यायचं आहे, त्याच्यात आपल्याला ते मिक्स नाही होऊ द्यायचं. सो इन सच केसेस रिसिव्हर टाईप क्युपोला इज ॲडवायजेबल. रिसिव्हरने जे ओढून घ्यायचं मेटल आपल्याला, जेणेकरून ते कोकमधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत जसं सल्फर अँड फॉस्फरस, ते त्याच्यात मिक्स नाही झालं पाहिजे. सो these are the things which are technical things regarding use of cupola. The receiver has another added advantage is being capable of collecting and retaining high temperature large quantity of molten metal till it is needed for pouring. त्याची एक क्वालिटी ही आहे रिसिव्हरची. रिसिव्हर जर आपण लावला तर आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये हायली हिटेड मोल्टन मेटल जे आहे ते आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो. इट इज अ सिलेंड्रिकल व्हेसल. ती सिलेंड्रिकल व्हेसल असते, मेड ऑफ माइल्ड स्टील, हॅविंग अ स्लॅग होल just below the top cover, slag hole, spout hole near the bottom and fire bricks lining inside. याच्या म्हणजे ते जे खालचा पोर्शन आहे तो सिलेंड्रिकल व्हेसलच असतो क्युपोलाचा, त्याच्या आतमध्ये ब्रिक्सच्या लायनिंग असतात, थोडंसं वर त्याला स्लॅग होल असतो आणि एकदम खाली स्पाउट असतं जिथून आपल्याला मोल्टन मेटल मिळतं, ते आपण पाहिलेलं आहे. द मोल्टन मेटल इज कलेक्टेड इन इट अँड ड्यू कोर्स ऑफ टाईम दी स्लॅग कम्स ओव्हर दी लेवल ऑफ मोल्टन मेटल. स्लॅग जी आहे ती हलकी असते मेटलपेक्षा, त्याच्यामुळे ती वर राहते, ते वरच्या वर आपण बाहेर काढू शकतो आणि मोल्टन मेटल खालून प्युअर आपल्याला मिळू शकतं. सो ॲडव्हान्टेजेस आहे याचे. द इनिशियल कॉस्ट इज कम्पॅरेटिव्हली लोअर दॅन अदर टाईप्स ऑफ फर्नेसेस ऑफ सेम कॅपॅसिटी. एवढ्या कॅपॅसिटीची फर्नेस आपल्याला जर पाहिजे असेल तर क्युपोला इज इकॉनॉमिकल. ऑपरेशन अँड मेंटेनन्स डज नॉट इन्व्हॉल्व टू मेनी कॉम्प्लिकेशन. हे सोपं आहे. खालचं डोअर उघडलं, सगळा जे आतमधली रेसिड्यू आहे, कचरा आहे तो पडून जातो. वरून आतमधून सगळं क्लीन केलं, काही प्रोजेक्शन्स निघाले असतील, काही चिपकलं असेल कुठे, काही साफ केलं की वी कॅन गो फॉर दी नेक्स्ट चार्जिंग. सो कॉस्ट ऑफ ऑपरेशन अँड मेंटेनन्स इज लोअर. दी फ्लोअर एरिया रिक्वायर्ड इज व्हेरी स्मॉल. कारण उभा स्ट्रक्चर आहे, सिलेंड्रिकल आहे, तर फ्लोअर एरिया जो आहे तो कमी लागतो याला. इट मे बी हार्डली अ फ्रॅक्शन ऑफ दॅट फॉर अदर फर्नेसेस सिमिलर कॅपॅसिटी. याच कॅपॅसिटीची दुसरी फर्नेस जर तुम्ही यूज केली तर खूप मोठा स्पेस तुम्हाला लागेल, जागा लागेल. इट कॅन बी ऑपरेटेड फॉर अ नंबर ऑफ अवर्स ॲट ए स्ट्रेच. एकसारखी तुम्ही काही आवर्स आपण याला एकसारखं याच्यापासून मोल्टन मेटल मिळवू शकतो. इट डज नॉट इन्व्हॉल्व व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स इन इट्स डिझाईन. डिझाईन खूप सोपं आहे आणि खूप सिम्पल आहे. सो प्रिपरेशन ऑफ क्युपोला अँड चार्जिंग नेट झोन्स दॅट विल सी इन दी नेक्स्ट.